नमस्कार मंडळी, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशन अकलूजवर. मंडळी, 1 जानेवारी ते 31 जानेवारी हा दिवस किंवा हा महिना आपल्या भारतभरासाठी खूप खास मानला जातो. कारण या महिन्याअंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान हे केंद्र शासनातर्फे आयोजित केलं जातं आणि याच संदर्भात आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या अकलूज आरटीओचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सोनिका सुनील घाटगे या आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये त्या आलेल्या आहेत. सगळ्यात पहिले तर सोनिकाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ स्टेशनवरती, स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशनवरती. आणि आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तर रस्ता सुरक्षा अभियान हे आपलं 1 महिना तर चालूच असतं. या अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे नेमकं कशासाठी आपण केलं जातं? का त्याचा मोटिव्ह आहे? याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. रस्ता सुरक्षा अभियान हे केंद्र शासनाच्या धर्तीवर चालवलं जातं. याचा उद्देश असा आहे की रस्त्याचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो पादचारी असेल किंवा सायकलस्वार असेल किंवा वाहन चालवणारे व्यक्ती असतील, या सर्वांना सुरक्षेसंदर्भात माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, हे यामागचं कारण आहे. अगदीच. चालणारा असेल किंवा मग सायकल चालवणार असेल, गाडी चालवणार असेल, सगळ्यांसाठीच हे महत्त्वाचं आहे. परंतु याचा कालावधी किती असतो साधारण? आपल्या इथे 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान आपण रस्ता सुरक्षा अभियान पूर्ण महिना चालवतो. पूर्वी हा कालावधी 7 दिवस असायचा, म्हणजे आठवडा, सप्ताह असा असायचा. त्यानंतर तो 15वडा केला गेला आणि आता वाढती संख्या बघता, अपघातांची जी वाढती संख्या आहे, ते लक्षात घेता आता हा कालावधी पूर्ण महिन्याचा करण्यात आलेला आहे. या मागचं कारण काय असेल नेमकं? 1 महिना. नियमांचं जे उल्लंघन वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे रस्त्यावर जे अपघात होते त्यांची संख्या वाढली आणि त्या अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढली. तर त्या अनुषंगाने लोकांना जनजागृती व्हावी, अपघात कमी व्हावे, कमी मृत्युमुखी पडावे, यासाठी आपण हे अभियान राबवतो. अगदीच. जसं की तुम्ही आता म्हणालात, की अपघातांची संख्या ही वाढलेली आहे. तर ही संख्या वाढण्यामागचं कारण नेमकं काय आहे? याच्यातलं सर्वात मुख्य कारण आहे, मी 3 ओ सांगेन. त्यातलं म्हणजे ओव्हर स्पीड. जर गाडी ओव्हर स्पीडने चालवली जाते. दुसरा ओ म्हटलं तर ओव्हरटेकिंग. समोरचे वाहनाची काळजी न घेता जर आपण ओव्हरटेक केला. तिसरं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. जो ओव्हर कॉन्फिडन्स तरुण वर्गामध्ये जास्त आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर मद्यप्राशन करून जर गाडी चालवली गेली किंवा मोबाईलचा वापर केला आपण गाडी चालवताना किंवा रस्त्यावर असताना आपण रस्ता क्रॉस करताना जरी मोबाईलचा वापर केला, तर ही आहेत काही मुख्य कारणं. अगदीच. आपण रस्ता क्रॉस करताना मग चालत जरी असलो, गाडीवर असलो, काही फरक पडत नाही. तुम्ही रस्ता क्रॉस करताय ना, तुमचं सगळं लक्ष रस्त्यावरती असलं पाहिजे ना, की तुमचं मोबाईलमध्ये. आणि या संदर्भातच आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सोनिकाजी. तर आपल्या चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. तर आत्ताच मॅडमनी सांगितलं, की बाबा तरुण पिढीमध्ये जरा ओव्हर कॉन्फिडन्स आजकाल आपल्याला पाहायला मिळतो आणि ओव्हर स्पीडिंग जास्त होतं. तर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असेल, की कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे अपघात हे जास्त होतात? आपल्या इथल्या सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलंय, की वय वर्ष 18 ते 45 म्हणजे जो कर्ता वर्ग आहे प्रत्येक कुटुंबातील, त्या वयोगटातल्या व्यक्तींची जास्त अपघात होतात. कारण ते व्यक्ती जास्त करून रस्त्यावर असतात. काही कामानिमित्त ते प्रवास करत असतात. तर हा तरुण वर्ग आहे. तरुण वर्गामध्ये अपघातांची संख्या सर्वात जास्त आहे. अगदीच. तरुण पिढी किंवा जे काही कर्ता वर्ग जसं की मॅम आता म्हणाल्या, की कामानिमित्त सतत बाहेर येणं-जाणं असतं आणि अशा वेळी कुठेतरी कामानिमित्त कुठेतरी पोहोचायचं म्हणून आपण पटकन पोहोचायचं, वेळेत पोहोचायचं म्हणून कुठेतरी आपण रेस जास्त करतो आणि ॲक्सिडेंट्स हे होत असतात. तर असं काही करू नका. पण अपघात होऊ नये म्हणून सर्वसामान्य जनतेने काय करायला पाहिजे? आता याच्या आधी आपण जी कारणं समजून घेतलीत, ती जर कारणं आपण टाळली तर अपघात नक्कीच कमी होणार आहे. त्यातलं पहिलं कारण आहे ओव्हरटेकिंग. ओव्हरटेकिंग करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? तर समोरून आपण जेव्हा ओव्हरटेक करणार आहे, समोरचा रस्ता हा पूर्णपणे दिसला पाहिजे. 200 मीटर अंतरावरचा जर रस्ता आपल्याला क्लिअर दिसत असेल, समोरून येणारं वाहन जर कोणताही नसेल, जर तो रस्ता मोकळा असेल, तर त्यावेळेसच योग्य इंडिकेटर देऊन सुरक्षितपणे ओव्हरटेक करायचा आहे. जेव्हा डोंगर माथा आहे किंवा वळणाचा रस्ता आहे, अशा ठिकाणी ओव्हरटेक करायचं नाहीये. त्यानंतर वेग मर्यादा प्रत्येकाने पाळायची आहे. एक साईन असतं आपल्याला वेग मर्यादेचं, ते जर आपल्याला तिथं दाखवलं आहे, तर ती वेग मर्यादा पाळायची. का? तर वेग मर्यादा ही यासाठी असते, जेव्हा आपलं स्पीड वाढतो. स्पीड वाढेल
तसं आपलं स्टॉपिंग डिस्टन्स वाढतं. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय? जर एखाद्या समोर वाहन आलं आणि आपण ब्रेक दाबला, तर यामध्ये लागणारा वेळ हा वाढणार आहे. तर त्यामुळे आपण स्पीड हा कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपला स्टॉपिंग डिस्टन्स पण कंट्रोलमध्ये राहील. त्यानंतर तिसरं असं आहे, की 2 वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवायचंय. तर हे सुरक्षित अंतर किती? तर एखाद्या 2 वाहनांमध्ये वाहन चालवताना 2 सेकंदाचं अंतर असलं पाहिजे, जेणेकरून जरी आपल्याला ब्रेक दाबण्याची वेळ आली, तर आपण सुरक्षितपणे ब्रेक दाबून योग्य अंतरावर गाडी थांबवू शकू. यानंतर असं अजून बरीच कारणं आहेत. जर आपण गाडी चालवताना जर मोबाईलचा वापर टाळला, तर आपलं लक्ष विचलित होणार नाही. कारण एका वेळी आपण आपल्या एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकतो. जर वाहन चालवताना मोबाईल जर वापरला, तर ते लक्ष विचलित होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे मोबाईलचा वापर टाळायचा आहे. ट्रिपल सीट अजिबात चालवायची नाहीये गाडी आणि मद्यप्राशन करून गाडी चालवायची नाहीये. ह्या जर 4-5 गोष्टी लक्षात घेतल्या आणि जर आपण त्या पाळल्या, तर नक्कीच अपघात कमी होण्यासाठी मदत होईल. नक्कीच. आणि मला वाटतं, की आजकालची जी काही तरुण पिढी आहे किंवा कर्ता वर्ग आपण म्हणूयात, ते सध्या सर्रास बाहेर असतात, कामानिमित्त बाहेर जात असतात आणि त्यांना हे सगळे नियम लागू होतात. एकतर ओव्हर स्पीडिंग करणं आणि ओव्हरटेक करणं. बापरे! ओव्हरटेकिंगचे तर एवढे गोष्टी मी पाहिल्या आहेत, की माझ्यासोबत सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत. इंडिकेटर देऊन सुद्धा समोरची व्यक्ती इंडिकेटर बघत नाही आणि पुढे जाऊन पुन्हा आपल्याला शिव्या देते. हे माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे आपणच आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे. इंडिकेटर द्या आणि जोपर्यंत आपल्याला सेफ वाटत नाही, तोपर्यंत पुढे जाण्याची घाई करू नका. जसं मॅडमनी स्टॉपिंग डिस्टन्स सांगितलेलं आहे, की 2 सेकंदांचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, की आपलं बरेचदा असं होतं, की एवढं आपण फास्ट गाडी चालवतो, की पुढची गाडी आणि आपल्या गाडीमध्ये अगदी इतभराचं अंतर असतं आणि जर काही प्रसंग घडला, तर अशा वेळी आपल्याला पटकन ब्रेक दाबता येत नाही आणि जरी दाबला, तरी समोरच्या गाडीवरती ती गाडी धडकण्याची शक्यता असते. तर या बारीक-सारीक गोष्टींवरती आवर्जून लक्ष द्या. त्याचप्रमाणे ना, आता चुकून अपघात झालाच, तर आपल्याला कमीत कमी दुखापत होईल म्हणून काय करायला हवं आहे? आता हे सर्वांनाच माहिती आहे, की दुखापत होऊ नये. तर यासाठी आपण हेल्मेट वापरायला पाहिजे किंवा सीट बेल्ट वापरायला पाहिजे. पण हेल्मेट का वापरायचं याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसतं. असं वाटतं, की दंड होईल, तर दंडापासून बचाव होण्यासाठी हे आहे. तर याच्या मागचं कारण एकच आहे, की स्वतःची सुरक्षितता. तर हेल्मेट हा सर्वात मोठा महत्त्वाचा घटक का मानला जातो? तर आपल्या अवयवाचा सर्वात महत्त्वाचा अवयव शरीरातला मेंदू हा आहे. आणि जर मेंदू जर वाचला, तर त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतं. जर एखाद्या दुसऱ्या अवयवाला आपल्याला दुखापत झाली, तर ती दुखापत भरून येण्यासारखी असते. कदाचित फ्रॅक्चर होईल किंवा तो अवयव निकामी होईल. पण तोच मार जर मेंदूला लागला, तर 80% लोकांचे प्राण जाऊ शकतात. तर कुठल्याही अपघातात टू व्हीलरचा अपघात जो आम्ही पाहिलाय, तर 80% लोकांनी प्राण का गमावलेत? तर एकाने एक त्यांच्या मेंदूला मार लागलाय. तर त्यामुळे हेल्मेट वापरावे. हेल्मेट कसं असावं? तर ते ISI मार्कचं असावं आणि पूर्ण चेहरा कव्हर करणारं. बरेचसे हेल्मेट येतात, की हे वरचे फक्त भाग कव्हर करतात. तर आपली हनुवटी पण कव्हर झाली पाहिजे. असं पूर्ण फेस कव्हर करणारं हेल्मेट प्रत्येक वेळी वापरायचंय. त्यानंतर फोर व्हीलर चालवताना आपण सीट बेल्ट का वापरतो? तर आता बरेच जणांना माहितीये, की आपल्या गाडीमध्ये एअर बॅग्स असतात. आपण गाडी फोर व्हीलर का घेतो? कोणती घेतो? तर ज्यामध्ये आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकू. सेफ्टी महत्वाची. पण जर आपण सीट बेल्ट लावला नाही, तर एअरबॅग ओपनच होत नाहीत. हे बऱ्याच जणांना माहित नाहीये, की एअरबॅग ओपन होण्यासाठी तुम्ही सीट बेल्ट वापरलेलं पाहिजे, लावलेलं पाहिजे. जर सीट बेल्ट लावला, तर कमीत कमी एअरबॅग ओपन होऊन तुम्हाला दुखापत ही कमीत कमी होणार आहे. या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या जर आपण पाळल्या, तर नक्कीच आपण आपल्याला दुखापतीपासून वाचवू शकतो. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलं, की हेल्मेट वापरणं हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असतं. परंतु आजकाल असं मानलं जातं, की हेल्मेट नाही घातलं तर आपल्यावरती फाईन बसेल बाबा आणि म्हणून कुठेतरी पटकन जाऊन कसलाही पुढचा मागचा विचार न करता कोणतंही हेल्मेट खरेदी केलं जातं. त्याच्यावरती ISI मार्क आहे का हे पाहिलं जात नाही. शॉर्ट हेल्मेट जसं मॅडमनी सांगितलं एवढं सुद्धा मिळतं. तसे हेल्मेट्स खरेदी केले जातात आणि अपघात हा होतो. आणि माझ्या ओळखीमध्येच एक अपघात असा झाला, की स्पीड स्लो होतं, परंतु जे काही आता कारखाना चालू आहे. त्याच्यामुळे ऊसांच्या गाड्याचा ऊस पडलेला असतो रस्त्यावरती. त्या पाचटावरून गाडी घसरली आणि गाडी घसरल्यामुळे अपघात झाला. परंतु देवाच्या कृपेने त्यांनी हेल्मेट घातलं होतं. त्यामुळे फक्त हेल्मेटला खरचटलं. जर हेल्मेटला खरचटू शकतं,
तर आपल्या डोक्याची काय अवस्था झाली असती. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाला आणि ते आता रिकव्हर करत आहेत. तर ही चांगली गोष्ट झाली. तर म्हणून एकच सांगणं आहे, की बाबा हेल्मेट घाला आणि जरी तुम्ही फोर व्हीलरमध्ये असाल, कितीही तुम्ही 4 म्हणा, 6 म्हणा किंवा 8 एअरबॅग्सवाली गाडी घेतली, तरी सुद्धा तुम्ही सीट बेल्ट लावा. जसं की मॅमनी आता सांगितलं, की बऱ्याच जणांना माहीत नसतं, की बाबा तुम्ही सीट बेल्ट नाही लावलं, तर तुमच्या एअरबॅग्स या ओपन होत नाहीत. त्यामुळे सीट बेल्ट वापरणं अनिवार्य आहे, जर तुम्हाला ॲक्सिडेंटपासून वाचायचं असेल तर. आता बरेचदा आपण बघतो, की आपण काहीतरी जे काही नियम आहेत ते पाळतो, परंतु आपल्यासमोर बरेचदा अपघात झालेले आपण बघतो. मग अशा वेळी काय करायला हवं आहे आपल्यासमोर एखादा अपघात घडला तर? तर आपल्या स्माईल एफएमच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करेन, की जर एखादा अपघात झालेला दिसला, तर त्या अपघातापासून पळून जाऊ नका किंवा फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका, तर त्या अपघातग्रस्ताची मदत करा. मदत का करायची आहे? तर अपघात झाल्यानंतर पहिला 1 तास हा त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्या पहिल्या 1 तासाला आपण गोल्डन अवर म्हणतो. या गोल्डन अवरमध्ये जर त्या अपघातग्रस्ताला मदत मिळाली, तर त्याचे प्राण वाचण्याचे टक्के 80% प्राण वाचण्याची शक्यता वाढते आणि ती जर वेळ उशीर झाला आपल्याला, तर त्या व्यक्तीला कदाचित प्राण गमवावं लागू शकतो. पहिल्या 1 तासाच्या आत आपल्याला त्या व्यक्तीला मदत द्यायची आहे. तर त्यामुळे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून यायचंय. तर यासाठी केंद्र शासनाने राहवीर योजना चालू केलेली आहे. तर ही राहवीर योजना काय आहे? तर या योजनेअंतर्गत मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 134 अ नुसार जर अपघातग्रस्ताचे प्राण वाचवण्यासाठी एखाद्याने मदत केली, तर त्याला कायद्याअंतर्गत संरक्षण दिलंय. हे संरक्षण असं, की जर तुम्ही मदत केली असेल, तर तुम्हाला दवाखाना, हॉस्पिटल किंवा कोणत्याही पोलीस स्टेशनला आपलं नाव, गाव, पत्ता अशी माहिती देणं कंपल्सरी नाही. जर तुम्ही स्वइच्छेने नाव दिलं, तुमची माहिती सांगितली, तर चालू शकते. तुम्हाला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही, की तुम्ही तुमचं नाव सांगावं किंवा जर त्या अपघातग्रस्ताच्या वैद्यकीय उपचारासाठी काही खर्च येत असेल, तर तो देखील तुम्हाला द्यावा लागणार नाहीये. तसेच कोर्टाच्या चकरा माराव्या लागणार नाहीयेत. या 2-3 गोष्टींपासून तुम्हाला सर्व संरक्षण या कायद्याअंतर्गत देण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे जर एखादा अपघात झालेला दिसला, तर सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीची तुम्ही मदत करण्यासाठी पुढे या, असं मी या स्माईल एफएमच्या अंतर्गत आवाहन करत आहे. अगदी खूप महत्त्वाची माहिती आता मॅडमनी सांगितली, की आता सर्वसामान्य जनतेमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये एक असतं, की कोर्टाची आणि पोलिसाची पायरी पायरी आपल्याला चढायची चढायची नाहीये. नाहीये आणि त्यामुळेच, त्या भीतीमुळेच बरेच जे अपघात झालेले असतात, तिथपर्यंत मदत पोहोचली जात नाही. लोकं घाबरतात, की कोण परत पोलिसाच्या चकरा मारणार किंवा कोर्टाच्या चकरा मारणार. त्यापेक्षा यापासून लांब राहिलेलं बरं आणि हे कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या स्माईल एफएमच्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोहोचतंय. तर प्लीज इथून पुढे तुमच्यासमोर एखादा ॲक्सिडेंट झाला, तर आवर्जून त्यांची मदत करायला जावा. जसं की मॅडमनी सांगितले, की गोल्डन आवर असतो. पहिला 1 तास जर त्यांना लवकर मदत मिळाली, तर त्या व्यक्तीचं वाचण्याची जी काही शक्यता आहे, ती जास्त असते. देव न करो आपल्यासोबत जर कधी भविष्यात असं झालं, तर इतर लोकांनी सुद्धा आपल्यासोबत असंच ट्रीट केलं, तर आपण सुद्धा आपले प्राण गमावू शकतो. त्यामुळे ज्या वेळी ज्या व्यक्तीला तुमची मदतीची गरज असते, त्या-त्यावेळी आवर्जून पुढे जा. जसं आता मॅडमनी सांगितलं, की आपल्या बाबतीत सुद्धा ही घटना घडू शकते किंवा आपल्या जीवलगांच्या, आपल्या जवळच्या, आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत ही घटना घडू शकते. तर अशी घटना घडल्यावर आपल्यालाही मदत मिळावी, आपल्याही कुटुंबियांचे प्राण वाचावे, यासाठी का होईना आपण ही मदतीचा एक हात पुढे करावा. अगदीच. आता जी काही तरुण मंडळी असेल, विशेषतः 18 वर्षाखालील जी काही मुलं असतील, म्हणजे नुकतेच ते तारुण्यात येणार आहेत. तर अशा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांना काय सांगाल तुम्ही? आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, की 18 वर्षांखालील मुले म्हणजे अल्पवयीन मुले गाडी चालवतात. तर गाडी चालवलं तर काय होतं? काही आपण चालवलं तरी आपल्याला जर पकडलं तर बघून घेऊ असं वाटतं प्रत्येकाला. तर 18 वर्षांखालील जर मुलांनी गाडी चालवली, तर यावरती दोघांची जबाबदारी येते. जी गाडीचे मालक असतील किंवा पालक असतील त्या विद्यार्थ्यांचे आणि ते स्वतः विद्यार्थी. तर त्यामध्ये काय होऊ शकतं? कायद्याने काय तरतूद दिलेली आहे? ते मी यावेळी सांगते. जर 18 वर्षांखालील व्यक्तीने गाडी चालवली, तर अशा केसमध्ये जर दंड करायचा झाला, तर कायद्याने अशी तरतूद केलेली आहे, की त्या व्यक्तीचे जे पालक आहेत, त्यांना 3 वर्ष कारावास होऊ शकतो किंवा ₹25,000 दंड भरावा लागू शकतो
किंवा काही केसमध्ये ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागू शकतात. 3 वर्ष कारावास व 25,000 रुपये दंड. हे झालं त्या पालकांची जबाबदारी. तर जर तो जो स्वतः कायद्याचे उल्लंघन करणारा मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यावर काय कारवाई होणार आहे? तर त्या विद्यार्थ्याला वय वर्ष 25 होईपर्यंत कोणतंही लायसन मिळू शकत नाही. म्हणजे जे लायसन आपले 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण काढू शकतो, तर आपल्या चुकीमुळे आपल्याला वय वर्ष 25 होईपर्यंत लायसन मिळणार नाहीये. तर ह्या दोन्ही गोष्टी पालकांनी आणि लहान मुलांनी, अल्पवयीन मुलांनी दोघांनीही लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात काय तर अतिघाई संकटात नाही. 18 वर्षाचं होत आलंय बाबा पोरगं म्हणून लगेच त्याला हातात गाडी देणं किंवा उंची चांगली झालेली आहे, तब्येत चांगली झालेली आहे, असा विचार करून अनेक पालक त्यांच्या हातात गाडी देतात आणि मग ॲक्सिडेंट्स वगैरे होतात किंवा रॅश ड्रायव्हिंग होतं. तर असं जर सापडलं तर नक्कीच 25 वर्ष होईपर्यंत कोणत्याही गाडीचं लायसन्स मिळणार नाहीये आणि आई-बाबा म्हणून तुम्हाला सुद्धा तितकीच कठोर कारवाई भोगावी लागू शकते. जसे की 3 वर्षाचा कारावास असेल किंवा 25,000ची जी काही रक्कम असेल किंवा दोन्हीही तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे 18 वर्षाखालील मुलांना आणि त्यांच्या पालकांना याबद्दल जागरूक असणं फार गरजेचं आहे. आता यासोबत आता ना महिला सुद्धा बाहेर पडतायत आणि बाहेर जायचं म्हटलं की स्वतः गाडी चालवतायत. तर महिलांनी काय विशेष काळजी घ्यायला हवी आहे? आता नोकरीच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने बऱ्याचशा महिला स्वतः गाडी चालवतात. स्वतः गाडी चालवत असताना त्यांनी काय काळजी घ्यायची आहे? तर पहिल्यांदा मी सांगितलं की हेल्मेट. आता महिलांमध्ये असा ट्रेंड असतो की अर्ध हेल्मेट, अर्ध जे आहे कव्हर करणारं ते बऱ्याच महिला वापरताना दिसतात. तर तसं न करता पूर्ण चेहरा कव्हर करणारच हेल्मेट महिलांनी देखील वापरायचं आहे. तर महिलांमध्ये असं नाराजी असते की कदाचित हेल्मेट वापरल्यावरती थोडेसे केस विस्कटतात, काही गोष्टी होतात. तर याची काळजी न करता प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या जीवाला महत्त्व देऊन हेल्मेट वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी काळजी काय घ्यायची, तर जेव्हा आपण नोकरीनिमित्त, कामानिमित्त बाहेर पडतो, तेव्हा आपण टू व्हीलरचा वापर, फोर व्हीलरचा वापर करतो. तर त्यामध्ये हेल्मेट वापरताना हे पूर्ण चेहरा कव्हर करणारं हेल्मेट असावं. महिला वर्ग बऱ्याच वेळा अर्ध चेहरा कव्हर करणारं हेल्मेट वापरतात. तर ते न वापरता पूर्णपणे चेहरा कव्हर करणारं हेल्मेट वापरायचंय. आणि जेव्हा गाडीवरून, टू व्हीलरवरून विशेषतः जेव्हा आपण जातो, तेव्हा साडी आणि आपले जे पंजाबी ड्रेसची ओढणी असते, तर ती व्यवस्थित सांभाळायची आहे. कारण ती चाकामध्ये अडकून होणारे अपघातही आम्ही बऱ्याचशे पाहिलेले आहेत. तर महिलांकरता ही सुरक्षितता महत्त्वाची आहे. तर विशेष काळजी या 2 गोष्टींची घ्या महिलांनी. अगदी बरोबर. जे काही आपली भारतीय पोशाखाची पद्धत आहे त्यानुसार मॅडमने खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, की बाबा साडी आणि दुपट्टावाले ड्रेस जर तुम्ही कॅरी करत असाल, घालत असाल, तर गाडीवरती बसताना तुमचा पदर असेल किंवा मग तुमच्या ड्रेसचा जो काही दुपट्टा असेल, तो व्यवस्थित सावरूनच बसा. बरेचदा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा असा एक ॲक्सिडेंट झाला होता. पण काय म्हणतात ते देवाची कृपा म्हणून पटकन ते सावरलं लक्षात गेलं आणि आलं हां. मग. आणि दुपट्टा पटकन तो गळ्यातून काढला गेला आणि ती व्यक्ती वाचली गेली. तर असं बरेचदा होत असतं. चूक कोणाचीही नसते. आपण कुठेतरी घाईमध्ये जात असतो आणि कुठेतरी विसरतो. पण हे अजिबात विसरू नका. आणि जसं की मॅडमनी सांगितलं, की संपूर्ण चेहरा कव्हर होईल असेच हेल्मेट घाला. मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल. आता सर्व नागरिकांना आपल्या स्माईल एफएमच्या माध्यमातून तुम्हाला काय आवाहन करता? आपल्या स्माईल एफएमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करीन, रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा. या अंतर्गत असं, की तुम्ही रस्त्याचा वापर करताना तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. आपल्यामुळे जर एखादा रस्ते अपघात टळला किंवा रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा जीव वाचला, तरी हा कार्यक्रम यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल. थँक यू. अगदी बरोबर. मॅडमनी जसं सांगितलं, की रस्ता सुरक्षा जीवन रक्षा. हा जर मंत्र सगळ्यांनी पाळला ना आणि फक्त हे अकलूजकरांपुरतंच मर्यादित नाहीये. आपले कार्यक्रम बरेच बाहेरचे लोक ऐकत असतात. अगदी परराज्यातले नव्हे तर परदेशातले सुद्धा आपले जे काही भारतीय लोक आहेत, ते सुद्धा हे कार्यक्रम ऐकत असतात. तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठेही असाल, रस्ता सुरक्षा हीच जीवन रक्षा हा मंत्र तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. तर आणि तरच तुम्ही आणि तुमच्या समोर असणारी जी काही व्यक्ती आहे गाडी चालवणारी अपोझिट तुमच्या, ती सुद्धा सुरक्षित राहू शकेल आणि रस्त्यावरचे जे काही ॲक्सिडेंट्स होणारे प्रमाण आहेत, ते कमी होईल, असं मला वाटतं. तर आज आपल्या स्माईल एफएम रेडिओ स्टेशनमध्ये रस्ता सुरक्षा अभियान या
केंद्र शासन तर्फे आयोजित झालेल्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या अकलूज आरटीओच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सोनिका सुनील घाडगे या उपस्थित राहिल्या आणि आपल्याला त्यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.